धन्य श्रीमंत श्री तुकोबारायांच्या गाथेतून निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून महाराज धर्माचं पालन करण्याबरोबरच पाखंडाचं खंडन करण्याचा संदेश देतात। उपदेश परप्रसंगाचा हा अभंग साधू संतांची सहज भाषा म्हणजे सामान्य जीवाचं उद्धार होण्यासारखा उपदेश आहे। सहज बोलणे हितोपदेश करू निसायास शिकविले, त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे। कीर्तनकार बोलत असताना त्यांच्या अभंग येतच असतो, पण वेगवेगळ्या कीर्तनकाराच्या रूपातून अभंग सोडवत असताना जसं सुगरण आपल्या घरामध्ये असलेल्या तांदळाला वेगवेगळ्या रूपामध्ये त्याचं पकवान करते, या अभंग सोडवत असताना इतर कीर्तनकार काय सांगतात याच्यापेक्षा मला जे समजतं तो सांगण्याचा प्रयास मी या ठिकाणी करणार आहे। तत्पूर्वी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। कोणत्याही शुभ प्रसंगी आपण आपल्या अर्धदेवतेला प्रथम वंदन करतो। हरी संप्रदायाचा आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे। प्रथम त्या पांडुरंगाला शरण जाऊया। या पृथ्वीवर अनेक भगवान आहेत, अनेक देव आहेत, वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या नावानं नटलेला तो परमात्मा अनेक रूपानं असला तरी पंढरीश पांडुरंग जो आहे त्याचा इतका दातृत्व भाव दुसऱ्या कोण्या देवाकडे नाही। सरळ साध्या भक्ताला देखील भरभरून देणारा परमात्मा म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे। अनेक जण नवस सायास करतात, नवस सायास फेडवण्यासाठी अनेक तीर्थयात्रेला जातात, पण पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला गेलेला नवस बोलायलाही विसरतो आणि नवस फेडायलाही विसरतो। तिथं गेल्याच्या नंतर देव पाहावयासी गेलो तेथे देवची होर ठेलो, ही अवस्था त्या पंढरीश पांडुरंगाकडे आहे। आणि या पृथ्वी तलावर भरभरून देणारा आलेल्या भक्ताला सकल भक्तांवरती समान दृष्टीनं पाहणारा देव जर कुठं असेल तर तो म्हणजे पंढरीश पांडुरंग आहे। विठेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शुभाचा, तोची एक दान दुसरा देव नाही। एवढंच नाही, धडधाकड माणसाला तर भरभरून देतो, ज्यांच्याकडे त्याच्यापर्यंत जाण्याचं सामर्थ्य नाही अशाला देखील त्याच्या पर्यंत जाऊन त्याच्या जीवनाचा उद्धार करणारा तो परमात्मा आहे। आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, एवढं मोठं सामर्थ्य त्या भगवान परमात्म्याचं आहे। आणि म्हणून मग त्या देवाला शरण का जावं हा प्रश्न जर माणसाला विचारला तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, म्हणवोनी शरणा जावे, सर्व
असे. मग त्या देवाला शरण का जावं? तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. या संसार रूपी भवसागरातून पहिलं तीराला जर जाय एकसारखं द्या, कमी जास्त करू माझं माहीत, इतरांचं करा. त्या भगवान परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतरच आपण या संसार रूपी भवसागरातून पहिलं तीराला जातो. तो हा उतरेल पार. आणि मग त्या भगवान परमात्म्याला शरण जाण्याची सद्बुद्धी आपल्याला कुठून येते? देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. मस्तक हे पायावरे